Now we are going to see next type of force, that is friction. What is friction? For example, we will consider a ball. आता बॉल आहे, आपल्याला न्यूटनचा फर्स्ट लॉ सांगतो की the object, when a force is applied to an object, the object start moving, है ना, and it will move unless it is stopped by another force. ओके, एखादा बॉल असं होतं का की मी एखादा बॉल एखाद्या ग्राउंडवर टाकला, फ्लोअरवर टाकला आणि तो जातोच आहे, तो थांबतच नाहीये कुठे, असं होतं का? नाही होत का? पण म्हणजे मग न्यूटनचा लॉ तिथे अप्लाय नाही होत का? तर होतो. पण इथे सिच्युएशन काय आहे की तिथे देअर एक्झिस्ट अनदर फोर्स. जेव्हा ग्राउंडवर किंवा एखाद्या टाईल्सवर जेव्हा तुम्ही बॉलला रोल करता तेव्हा तिथे प्रत्येक मोमेंटला असा एक फोर्स त्या बॉलवर एक्झर्ट होत असतो, जो काय करतो, बॉलला स्टॉप करायचा प्रयत्न करतो. ठीक आहे, हा जो फोर्स आहे दॅट फोर्स इज कॉल्ड ॲज फोर्स ऑफ फ्रिक्शन. ओके, सपोज दिस इज बॉल, it is moving in this direction, then at every point the ground exert a force of friction on this ball and try to stop it. Okay, this force is called as force of friction. A force that opposes the relative motion of an object on a surface is called force of friction. A force of friction that opposes the relative motion of object on a surface is called force of friction. Opposes the motion, the force that opposes the motion, जो मोशनला अपोज करतो असा फोर्स जो असतो त्याला म्हणतो आपण फोर्स ऑफ फ्रिक्शन. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा नेहमीसाठी की द डायरेक्शन ऑफ फोर्स ऑफ फ्रिक्शन इज ऑलवेज अपोजिट टू द अप्लाइड फोर्स. म्हणजे बॉल जर या डायरेक्शन मध्ये मूव्ह होत असेल, फ्रिक्शनची डायरेक्शन ही आहे, आणि हाच बॉल जर या डायरेक्शन मध्ये मूव्ह केला तुम्ही, म्हणजे फोर्स इकडे अप्लाय केला, तर फ्रिक्शन त्याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये म्हणजे या डायरेक्शन मध्ये प्रोड्यूस होईल. फोर्स ऑफ फ्रिक्शन तेव्हाच एक्झिस्ट करतो जेव्हा ऑब्जेक्टला फोर्स अप्लाय करून ऑब्जेक्ट मोशन मध्ये सेट होतो. फोर्स ऑफ फ्रिक्शन 0 असतो जेव्हा ऑब्जेक्ट ॲट रेस्ट पोझिशनला आहे. ऑब्जेक्ट रेस्ट पोझिशनला आहे, ऑब्जेक्ट इज नॉट मुव्हिंग, देन फोर्स ऑफ फ्रिक्शन इज 0. जितका फोर्स तुम्ही इकडे अप्लाय केला त्याला अपोज करणारा फोर्स ऑफ फ्रिक्शन इथे काय होतो, प्रोड्यूस होतो. दोघांची डायरेक्शन एकमेकांच्या काय असते, अपोजिट असते. द डायरेक्शन ऑफ फोर्स ऑफ फ्रिक्शन इज अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स. ठीक आहे, नाउ व्हॉट इज द रिझन ऑफ फ्रिक्शन जनरेटेड इन अन ऑब्जेक्ट? फ्रिक्शन का प्रोड्यूस होतो इथे? आपण कुठलाही सरफेस कन्सिडर केला, तो कितीही स्मूथ असला तरी आपण त्याला जर मॅग्निफाईंग ग्लास मधून पाहिलं तर त्याचा सरफेस हा एक्झॅक्ट प्लेन नसतो, तो खरबडीत असतो थोडासा. बरोबर आहे. आता सपोज माझ्याजवळ एक बॉल आहे आणि एक फ्लोअर आहे. सपोज दोघांचे सरफेसेस जर मी कन्सिडर केले तर हे सरफेसेस कसे असतात, हे थोडेसे रफ असतात. काही ठिकाणी उंचवटे असतील, काही ठिकाणी खोल भाग असेल, आणि जेव्हा हे एकमेकांच्या रिस्पेक्टमध्ये मूव्ह होतात तर त्यांचे हे जे इर्रेग्युलॅरिटीज आहेत, ह्या इर्रेग्युलॅरिटीज काय होतात, एकमेकांमध्ये अटकून बसतात, फसतात. आणि यामुळे काय होतं, यामुळे म्हणजे एखाद्या गड्ड्यामधून जर गाडी काढायची असेल तर तुम्हाला जास्त ॲसिलरेट करता ना तुम्ही, तसं ह्या प्रत्येक ठिकाणी होतं की प्रत्येक गड्ड्यामधून प्रत्येक इरेग्युलर जागेवर जेव्हा तो ऑब्जेक्ट दोन सरफेसेस एकमेकांमध्ये अटकतात तेव्हा त्याला ओव्हरकम करायला जास्त एनर्जी वेस्ट करावी लागते. आणि ह्या सगळ्या चक्करमध्ये काय होतं, थोडा बहुत फोर्सचा इफेक्ट कमी होतो आणि जी मुव्हिंग ऑब्जेक्ट आहे त्या मुव्हिंग ऑब्जेक्टचा स्पीड काय होतो, कमी होतो. ठीक आहे, तर याचं एक्झाम्पल आपण कन्सिडर करू. या एक बॉल आहे माझ्याजवळ. हा बॉल मी काय केला, हा बॉल मी एका लॉनमध्ये, लॉन माहिती आहे ना, गवत आहे सगळीकडे. सपोज असं एक ग्राउंड आहे, त्या ग्राउंडमध्ये मी काय केलं, बॉलला ढकललं आणि तोच बॉल मी घरी टाईल्सवर ढकलला. तुम्हाला काय वाटते कुठल्या केसमध्ये बॉल जास्त डिस्टन्स कव्हर करेल, लॉनवर की टाईल्सवर? लॉन आणि टाईल्स यामध्ये जास्त स्मूथ कोण आहे, टाईल्स स्मूथ आहेत. आणि टाईल्स स्मूथ असल्यामुळे जितका सरफेस स्मूथ तितके त्याच्यामध्ये इरेग्युलॅरिटीज कमी, आणि जितक्या इरेग्युलॅरिटीज कमी तितका तो ऑब्जेक्ट काय आहे, फास्ट त्याच्यावर मूव्ह होऊ शकतो, तितका फोर्स ऑफ फ्रिक्शन काय असतो, कमी असतो.
ठीक आहे. तर फोर्स ऑफ फ्रिक्शन का जनरेट होतो एखाद्या ऑब्जेक्टमध्ये? बिकॉज ऑफ इरेग्युलॅरिटीज प्रेझेंट देअर. ओके. ड्युरिंग मोशन parts of surface get interlocked with each other, so there is loss of energy. It reduces the speed of moving object and thus it opposes the motion. Why friction is generated? Because this force arises due to irregularities in surface of ऑब्जेक्ट. इरेग्युलॅरिटीज इन सरफेस ऑफ ऑब्जेक्ट. सेम तुम्ही कंडिशन कन्सिडर करा. तुम्ही जर सायकल चालवत असाल आणि एखाद्या अगदी खडबडीत, आता आपल्याकडचे जसे रस्ते आहेत तशा रस्त्यावर जर तुम्ही सायकलला ब्रेक मारला तर सायकल कशी थांबते? सायकल थोडीशी लवकर थांबेल. पण अगदी स्मूथ रस्ता आहे, जसा हायवे वगैरे आहे, त्या हायवेवर जर तुम्ही सायकलला ब्रेक मारला तर काय होईल? सायकल ब्रेक मारल्यानंतरही जास्त डिस्टन्स कव्हर करेल आणि मग थांबेल. असं का होतं? कारण की खडबडीत रस्ता असेल तर तिथे फ्रिक्शन जास्त असतं. फ्रिक्शन जास्त असल्यामुळे तुम्हाला काय करावं लागतं? फोर्स अप्लाय केल्यानंतरही त्याचं ट्रॅव्हलिंग फ्रिक्शन थांबायला त्याला काय लागतो? वेळ लागतो. पण जर रस्ता स्मूथ असेल तर ब्रेक अप्लाय केल्यानंतरही त्याला थांबायला काय लागतो? जास्त वेळ लागतो. बरोबर आहे. रस्ता खडबडीत असेल तर तुम्हाला जास्त पेडल मारावे लागतात ना. स्मूथ रस्ता असेल एका पेडलमध्ये जास्त पुढे काय होते? सायकल जाऊ शकते. का? कारण की तिथे अपोजिशन कमी असतं. अपोजिशन कमी असतं त्यामुळे तुम्हाला एफर्ट्स कमी करावे लागतात. ठीक आहे. सो नेक्स्ट टॉपिक इज फ्रिक्शन डिपेंड्स ऑन विच प्रॉपर्टीज. फ्रिक्शन कशावर डिपेंड करतं? पहिलं, फ्रिक्शन डिपेंड ऑन मास ऑफ ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टचं मास कसं आहे त्याच्यावर फ्रिक्शन डिपेंड करतं. म्हणजे काय? जर एखादा 5 किलोग्रॅमचा एखादा बॉक्स तुम्हाला मूव्ह करायचा असेल तर 5 किलोग्रॅमच्या बॉक्सला सरफेस फ्रिक्शन वेगळं प्रोव्हाइड करेल. बॉक्स जर 10 किलोग्रॅमचा असेल तर फ्रिक्शनची व्हॅल्यू कशी असेल? वेगळी असेल. इट डिपेंड ऑन सरफेस एरिया. किती एरिया कॉन्टॅक्टमध्ये आहे त्याच्यावर फ्रिक्शन डिपेंड करतं. जास्त एरिया कॉन्टॅक्टमध्ये असेल याचा अर्थ काय? याचा अर्थ इरेग्युलॅरिटीज जास्त कॉन्टॅक्टमध्ये असेल म्हणजे फ्रिक्शन जास्त असेल. आणि थर्ड आहे नेचर ऑफ सबस्टन्स. तुमचा सरफेस कसा आहे? सरफेस स्मूथ असेल तर फ्रिक्शन कमी असतं. सरफेस रफ असेल तर फ्रिक्शन कसं असतं? जास्त असतं. ठीक आहे. फ्रिक्शन डिपेंड ऑन मास ऑफ ऑब्जेक्ट, सरफेस ऑफ ऑब्जेक्ट अँड नेचर ऑफ सरफेस. ओके. नाउ वी आर गोइंग टू सी नेक्स्ट टॉपिक, दॅट इज टाइप्स ऑफ फ्रिक्शन. फ्रिक्शन आपण 3 टाइपमध्ये डिवाइड करू शकतो. स्टॅटिक फ्रिक्शन, कायनेटिक फ्रिक्शन और डायनॅमिक फ्रिक्शन आणि रोलिंग फ्रिक्शन. स्टॅटिक फ्रिक्शन, कायनेटिक फ्रिक्शन आणि रोलिंग फ्रिक्शन. आता स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजे काय त्यासाठी आपण एक एक्झाम्पल पाहूया. इथे काय दाखवलेलं आहे? इथे एक वुडन बॉक्स आहे. त्या वुडन बॉक्सवर म्हणजे वुडन सरफेस आहे त्याच्यावर मी एक काय ठेवला? बॉक्स ठेवला. या बॉक्सला मी एक दोरी बांधली. इथे छोटीशी पुली आहे आणि या पुलीवरून दोरी मी खाली सोडून इथे मी एक छोटासा पॅन, वेइंग पॅन अटॅच केलेला आहे. ठीक आहे. काय होईल? याच्यामध्ये मी वेट वाढवेल. वेट वाढवल्यानंतर जोपर्यंत याचा इनर्शिया अपोज करेल याला तोपर्यंत ही वस्तू जागा चेंज करणार नाही. पण एका पर्टिक्युलर म्हणजे सपोज मी याच्यामध्ये 5 ग्रॅम वेट वाढवलं, मग 10 ग्रॅम वेट वाढवलं, मग 15 ग्रॅम वेट वाढवलं, तर कुठल्या तरी एका व्हॅल्यूसाठी काय होईल? वेटच्या हा बॉक्स मूव्ह करायला स्टार्ट होईल. बरोबर आहे. आणि ज्या मोमेंटला बॉक्सचं मुवमेंट स्टार्ट होतं त्या मोमेंटला तिथे फ्रिक्शन पण स्टार्ट होईल. बरोबर आहे ना. तर हे जे फ्रिक्शन आहे जे ज्या मोमेंटला ऑब्जेक्ट मूव्ह करायला स्टार्ट करतं त्या मोमेंटला त्याच्यामध्ये प्रोड्यूस झालेलं जे फ्रिक्शन आहे दॅट फ्रिक्शन इज कॉल्ड ॲज स्टॅटिक फ्रिक्शन. दॅट फ्रिक्शन इज कॉल्ड ॲज स्टॅटिक फ्रिक्शन. ओके.